2 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, नंतर बेसन हे 1 वाटी घ्यायचं आहे. साखरेचे प्रमाण इथे आपण साखर 1.5 वाटी घ्यायची आहे, तर तूप 1 वाटी घ्यायचं आहे. तर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही 2 वाटी साखर घेऊ शकता. चला तर बघूया आपण रव्याचे लाडू कसं बनवायचं. सर्वप्रथम अर्धा वाटी तूप घेतला आहे. तुपामध्ये 2 वाटी रवा घेतला आहे. रवा हा लालसर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात. खमंग वास येईपर्यंत रवा लालसर भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने रवा लालसर भाजून घ्यायचा आहे. इथे आपण बेसन लालसर भाजून घ्यायचं आहे. यामध्ये तूप ओतलं आहे. नंतर थोड्या वेळानंतर भाजत आल्यानंतर आपण त्यामध्ये भाजलेला रवा टाकू शकतो. रवा टाकून आपण दोन्ही लालसर भाजून घ्यायचं आहे. यानंतर आपण गव्हाचं पीठ लालसर भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना आपण तूप कमी जास्त घेऊ शकतो. गव्हाचं पीठ भाजत असताना आपण त्यामध्ये भाजलेला रवा टाकू शकतो. गव्हाचे पीठ असं लालसर भाजून घ्यायचं आहे. आधी भाजलेला रवा आणि बेसन त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. लालसर भाजून घ्यायचा. थंड झाल्यानंतर येथे आपण इलायची पावडर टाकून घ्यायची आहे. नंतर पिठी साखर 1.5 वाटी पिठी साखर घेतली आहे. 1.5 वाटी पिठी साखर टाकायची आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. लाडू चांगले बांधायला येण्यासाठी आपण येथे 1 चम्मच तूप त्यामध्ये ॲड केला आहे. हे आपण बारीक करून घेऊया. बारीक केल्यानंतर व्यवस्थित लाडू करता येतात.